आम्ही दोघं भाऊ आहेत. आता 1.5 कोटी रुपयाचं पॅकेज आम्हाला कोण देणार आहे हो शहरात? मी 12वी शिकलोय, तो ग्रॅज्युएट झाला. आम्हाला कोण 1.5 कोटीचं पॅकेज देणार आहे? आणि मालक, शेताचा मालक आपण कधी आपल्याला वाटलं आता घरी जायचं चालले घरी. शेतीसारखा धंदा कुठलाच नाही. पण तुम्ही शेती करताना फक्त शेती करायला म्हणजे टाइमपास किंवा साईड बिझनेस म्हणून शेती नको. इंटरेस्ट घेऊन शेती करा. तुम्हाला कुठल्याही धंद्यापेक्षा, कुठल्याही नोकरीपेक्षा, कुठल्याही याच्यापेक्षा शेती जास्त उत्पन्न कमवून देणार. केळीचं असं आहे, हे सगळ्यात सुखदायी पीक आहे शेतकऱ्यासाठी. शेतकरी म्हणतो की नाही मी केळी लावलेली आहे, मग माझ्या मागे भरपूर कामं आहे. तुम्हाला याच्या मागे काहीच कामं नाही. याच्यात मजूर फार कमी लागतो, पण पाऊस झालेला आहे, मजूर फार लागतात. फक्त एवढं आहे की तुमच्या वेळेला महत्व आहे. मुलांनी बिलकुल शेती करायला पाहिजे. बघा आपल्या शेतात गेल्या वर्षी 1.5 कोटी मिळाले, या वर्षी त्याच्याहून जास्त मिळतील. म्हणजे इन्क्रीमेंट होणार आहे, इन्सेंटिव्ह मिळणार आहे, पीएफ डीएफ सगळं काही मिळणार आहे. फक्त तुम्ही इंटरेस्ट घेऊन करा आणि टाइमपास म्हणून करू नका. खरंच शेती म्हणून करा, खरंच पैसे मिळतील. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता खानदेशमध्ये असलेलं रावेर तालुक्यातील खानापूर या गावामध्ये आलोय आणि आमचे तरुण शेतकरी पंकज भारते यांच्या केळीच्या शेतामध्ये आलोय. तर सर्वात महत्वाचं म्हणजे जळगाव हे केळीसाठी प्रसिद्ध आहे. खरं तर ही जळगावची ही जी लोक आहेत ती खरं तर त्यांच्यासाठी ही शेती नसून ही त्यांची केळीची परंपरा आहे. खरं ते पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा ही इथून पुढे देखील हे जपत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे केळी असणार, हे केळी फक्त हे फळ नसून ह्यांचं एक प्रतीक आहे. ह्यांचं त्याच पद्धतीने हे शेतामध्ये काम करत असतात. खरं तर भारती साहेबाबद्दल सांगायचं झालं तर जवळपास 40 एकर केळी त्यांची आता सध्याला प्लॉटवरती आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय सुशिक्षित कुटुंब. जवळपास घरातले तर साहेब सांगत होते की वडील PS आहेत आणि चांगल्या पद्धतीने शेती करतात. खरं तर संपूर्ण माहिती केळीची यांच्याकडून आपण घेणारच आहोत. पण प्रामुख्यानं खरं तर अगदी आपल्या भागामध्ये असणार म्हणजे आजपर्यंत जे आपण केळीचे व्हिडिओ करत आलोय, मग ते टेंभुर्णी असतील, सांगली असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये जे केळीचे अंतर असतील, त्यांचं पाण्याचे नियोजन असेल आणि जळगावमधील लोक नेमकी काय करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक आवर्जून जळगावची केळी खायसाठी मागतात, कारण त्या केळीची चवच वेगळी असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं, अगदी A to Z माहिती अगदी साहेबाकडून घेऊया. तुमचं आमच्या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे असंख्य प्रश्न घेऊन आलोय, काल रात्रीपासून येतापासून लोक काय करते जळगावची केळीमध्ये हे करतं बघण्यासाठी आलोय. काय कसं बघताय तुम्ही केळी शेतीकडे, किंवा ही केळी करायच्या आधी किंवा आपण केळीमध्येच उतरलं पाहिजे किंवा केळीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे, काय वाटतं असं? नमस्कार, माझं नाव पंकज काशीनाथ भारते. मी राहणार खानापूर, तालुका रावेर, जळगाव. मी 12वीला असताना मध्यंतरी सुट्ट्यांमध्ये गावाला आलो. तर वडील आमचे रिटायर्ड DSP. शेती होती, माणसं शेती करत होते, पण ती पारंपरिक शेती करत होते. त्याच्यामुळे निघणाऱ्या उत्पन्नातून म्हणजे खर्चही भागत नव्हता. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण आता हे शिक्षण सोडून आपण शेतीकडे वळायला पाहिजे. बरोबर. त्यावेळेस पासून मग मी असं म्हणजे ठरवलं की बा आता आपण त्यावेळेस पासून आपण शेती करायला सुरुवात करायला पाहिजे. मग त्यावेळेस पासून आम्ही शेती करायला सुरुवात केली. केळीच का पीक निवडलं? कारण पिकं भरपूर आहे ती. तुमच्या जगामध्ये केळी प्रसिद्ध आहे, सगळ्याला ठीक आहे ते, पण केळीमध्येच करिअर केलं पाहिजे किंवा केळीच वाढवली पाहिजे, काय वाटतं? केळीचं असं आहे की आपण केळीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करू शकतो आपण. आणि केळीत केलेल्या प्रयोगाचं किंवा एखाद्या कामाचं जे आहे आपल्याला रिझल्ट किंवा त्याचं जे काही आहे ते फार दिवसांनंतर समजते. जसं की आपण परीक्षा दिल्यानंतर त्याचा रिझल्ट फार दिवसांनंतर येतो आणि त्यावेळेस आपल्याला वाटते आपलं काहीतरी चुकलंय, त्याच्यामुळे आपल्याला मार्क कमी पडले. त्या हिशोबाने केळीच आहे. तुम्ही त्याचं सगळं जर का त्याचं नियोजन योग्य केलं तर तुमचा घड वगैरे सगळं काही व्यवस्थित होते. त्याच्यामुळे केळीच हे पीक आम्ही निवडलं. सोपं वाटतं काय अवघड वाटतं केळीमध्ये? नाही, केळी सोपं आहे. जर का तिला वेळोवेळी सगळं काही दिलं तर केळी हे पीक सोपं आहे. बरोबर. आता एकूण किती क्षेत्र आहे तुमचं सगळं पूर्ण? आमचं एकूण क्षेत्र आहे 80 एकर. 80 एकर. त्याच्यावरती केळी किती? निम्मे 40 एकर क्षेत्रात आमची केळी आहे. 40 एकर केळी. हो. होते सगळं नियोजन पूर्ण 40? हो, आरामशीर होत आहे. असं तिला केळीला फारसं असं काही विशेष काम नसतंय, पण वेळोवेळी झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही एखादं काम सोडून तिला एखादं काम करायचं ते त्याच वेळेत झालं पाहिजे. असं नको की उद्या परवा असं काही नको व्हायला. म्हणजे आजारी पडल्यावर त्याला मला बरोबर त्याच्या आधी दिला त्याच्या आधी दिला. आता आपण ह्या केळीबद्दल बोलूया. आता आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे किती एकराचा आहे हा? 6 एकराचा प्लॉट. 6 एकराचा आहे. ह्याच्या आधी काय होत्या प्लॉट मध्ये? याच्या आधी या प्लॉट मध्ये मका होता. मका होती. बरं. त्यानंतर काय केलं तुम्ही इथे केळी लावायच्या नियोजनासाठी? तो मका हार्वेस्ट झाल्यानंतर आम्ही ह्या शेताला
4 वेळेस नांगरणी केली या शेताची. बर हा हा 4 वेळेस नांगरणी केली, 3 वेळेस रोटावेटर केलं, 3 वेळेस त्याचं टिलर केलं, त्याच्यानंतर याच्या सऱ्या पाडल्या म्हणजे बेड बनवलेत, त्याच्यानंतर याच्यावर सॉइल अप्लिकेशनचे डोसेस वगैरे टाकले. बर खरं तर त्या पण ते जाऊयाच आपण. खरं सगळ्यात महत्वाचं असतं केळीमधलं अंतर देखील अतिशय महत्वाचं असतं. बरोबर. मी इथं जळगावमध्ये आलं तर एक गोष्ट लक्षात आली की अंतर तुमच्यामध्ये भागामध्ये खूप कमी आहे. आमच्या भागामध्ये बघायला गेलं तर अंतर केळीमध्ये भरपूर आहे, झाडामध्ये अंतर भरपूर आहे. कसं मॅनेज करता येईल अंतर, तुम्ही कसं काय निवडता येते? नाही, आता कसं आहे, केळीला 5 बाय 5.5 वर आम्ही लागवड करतो आणि एवढं सफिशियंट अंतर आहे. अयोग्य म्हणजे याच्यापेक्षा कमी व्हायलाच नको, पण याच्यापेक्षा जास्तही याच्यासाठी आम्ही करत नाही, कारण की आमच्याकडे टेम्परेचर जास्त असतं. बरोबर. हा म्हणजे उन्हाळ्यात कधीतरी तर ते 45च्याही वर चाललं जाते. हा मग त्यावेळेस उन्हाळ्यात जास्त ऊन खाली पडते, पाण्याचं बाष्पीभवन होते, बरोबर. केळीची क्वालिटी खराब होते. त्याच्यामुळे हे जे आहे आमचं अंतर 5 बाय 5.5 हे सफिशियंट अंतर आहे आणि ह्याच अंतरावर आमची अशी केळी आहे आणि ती चांगली येते, उत्कृष्ट प्रतीची येते. खरं तर प्रामुख्यानं मी सरांसोबत बोलत असताना त्यांनी देखील सांगितलं की केळीच्या नंतर तुम्ही केळीच करता शेतामध्ये, केळीच्या नंतर केळीच करता, तर शेताला काय त्याचा परिणाम होत नाही का वाईट, दुष्परिणाम काय? नाही, आता कसं आहे, आता ही केळी आहे यात, आता ही केळी हार्वेस्टिंगला समजा अजून महिन्याभरात हार्वेस्टिंगला येईल. म्हणजे ही केळी आपली एप्रिल महिन्यापर्यंत संपून नाही हार्वेस्ट करू. त्याच्यानंतर आपल्याजवळ मे जून 2 महिने आहेत. जून महिन्यात शक्यतो पावसाळा लागतो. मग जून महिन्यात आम्ही याच्यात काहीतरी म्हणजे शेत रिकामा राहायला नको, त्याच्यामुळे आपण याच्यात काहीतरी हलकंसं पीक मका किंवा तूर पेरून द्यायची, म्हणजे जेणेकरून त्याचा पीएचही कमी होतो. ते एकच पीक निघाल्यानंतर पुन्हा त्या शेताला आराम द्यायचा आणि त्याच्यावर परत केळीच लावायची. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याला केळीतलं गावलंय तुमच्या सगळ्यात महत्वाचं असतं केळीसाठी भेसळ डोस सुरुवातीला टाकणं महत्वाचं असतं. तुम्ही जो बुंदा केला, बेड केलाय, त्याच्यामध्ये भेसळ डोस अतिशय महत्वाचा असतो. शेणखत देखील महत्वाचं असतं. तुमची कशी प्रॅक्टिससाठी एकरासाठी तुम्ही किती शेणखत टाकता, काय त्यामध्ये भेसळ डोस असतात? नाही, आता आमच्याकडे गवळी म्हणजे काठेवाडी आपण म्हणतो ते, त्यांच्याजवळ गायी आहेत, ते एका रात्रीप्रमाणे बसतात शेतात. म्हणजे बाबा एक रात्रभर आम्ही बसू, एवढे एवढे पैसे घेऊ त्याचे, तर ते 5,000 रुपये रात्रीप्रमाणे बसतात. तर आम्ही तेवढं शेणखत या शेतात टाकतो. म्हणजे आता या शेताला जवळपास समजा आपले 2 लाख रुपयाचं खत या शेतात पडलंय त्यांच्या बैठकीच्या हिशोबाने. नुसतं खतच म्हणता येणार नाही, त्यात गोमूत्रही पडलेलं आहे, खतही पडलेलं आहे, कुठं कमी कुठं जास्त. आणि त्याच्यानंतर ते टाकलं की त्यांचे बसून झाल्यानंतर 1-2 नांगरणी करायची आणि त्याच्यानंतर बेड वगैरे बनवून घ्यायचे. बरोबर. भेसळ डोस काय टाकतं त्याच्यामध्ये? आपण यात सरी पाडली, सरी पाडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 5 फॉस्फेट, 2 रिफिल, 1 रिक्लेम, 1 क्लिकेसेफ, 1 अल्प्रोझाईम, असा आपण त्याच्यामध्ये बेसल डोस टाकून द्यायचा. बरं. ते बेसल डोस किती महत्वाचा असतो यामध्ये टाकणं? बेसल डोस याच्यामध्ये जवळपास तुमचं 25% केळीचं टोटल लाईफ सायकल केळीची 25% ती त्या बेसल डोस वरती अवलंबून आहे. म्हणजे बेसल डोस केळीसाठी अतिशय म्हणजे असं नाही की बा तुम्ही लावलं त्याच्यानंतर तिच्या लाईफ सायकल मध्ये तुम्ही काहीतरी देताय ते त्याच्यावर, ते जे बेसल डोस म्हणजे त्यात तुम्ही खतही झालं, तुमचे शेणखत झालं आणि आपण मनशा कंपनीचं मटेरियल वापरतो सगळं काही. मग ते जे आहे ते तिच्या टोटल लाईफ सायकल वरती 25% त्या तुम्हाला येणाऱ्या उत्पन्नात 25% वाटा त्याचा असतो. बरोबर. बेसल डोसचा सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये असते पोंगा भरणी महत्वाची असते. शेतकरी 2 वेळा 3 वेळा पोंगा भरणी करतात. तुमच्या प्रॅक्टिसनुसार तुम्ही किती वेळा पोंगा भरणी करता आणि त्या पोंगा भरणीला कशा पद्धती प्रॅक्टिस करता? मी 9 वेळेस पोंगे भरलेले. एका 9 वेळा? 9 वेळा. एका झाडाची 9 वेळा. हा, म्हणजे माझ्याकडे डिटेल लिहिलेलं आहे, कुठल्या तारखेला भरलेत, किती टाक्या बसल्यात, कुणी टाकले, हे म्हणजे डिटेल मध्ये लिहिले. तर माझे 9 वेळेस इथं पोंगे भरणी झालेले. कशी स्टेजला केले ते? जवळपास रोपं आल्यानंतर तर मी आले त्याच दिवशी थोडंसं हलकंसं पाणी मारून मग त्याच्यावर थोडा स्प्रे वगैरे अल्प्रोज 13-13 सिक्वेस्ट म्हणजे त्याला अन्नद्रव्य देणे चालू करून टाकतो. एक 4 दिवस रोपं आहे तसेच राहू देतो. त्याच्यानंतर त्याला कंटिन्यू स्प्रे भेटत गेल्यामुळे त्याला जागेवर त्याचे 1-2 पाने निघालेले असतात. बरोबर. हे जैन कंपनीचं G9 व्हरायटी आहे. जळगावमध्ये पूर्ण हे हो, आमच्या जळगावमध्ये हेच चालते. तर त्याचे जागेवरच 2-3 पानं निघालेले असतात. त्याच्यानंतर त्याचं प्लांटेशन केलं आणि एक जवळपास 20 ते 25 दिवसानंतर पोंगे भरणीला सुरुवात करतो. बरोबर. पोंगे भरणीमध्ये काय काय करताय? काय पोंगे भरणीमध्ये सुरुवातीला 3-19 सिक्वेस्ट आणि अल्प्रोज. बरोबर. समजा 3-19 आपलं फारच लहान आहे तर 1 किलो, अल्प्रोज 250 ग्राम, 250 ml आणि सिक्वेस्ट 250 ग्राम, एवढं आपण प्रति झाड जवळपास 100 ग्रॅम आपण टाकत चालतो. जसं जसं त्या झाडाचं वय वाढते तसं तसं हे
त्या द्रावणात टाकणाऱ्या औषधीचं प्रमाणही वाढवायचं आणि झाडाला टाकणाऱ्या औषधीचं प्रमाणही वाढवायचं. बरोबर. फक्त केळीत प्रामुख्यानं नियोजन किती महत्वाचं आहे, कारण ते प्रत्येक गोष्टी ज्या टायमाला शेतले भेटली पाहिजे बरोबर. किंवा झाडाला भेटली पाहिजे, ते किती महत्वाचं वाटतं यामध्ये. बघा, केळीचं असं आहे, हे सगळ्यात सुखदायी पीक आहे हा हा शेतकऱ्यासाठी. हा. म्हणजे शेतकरी म्हणतो की बा नाही, मी केळी लावलेली आहे, मग माझ्या मागे भरपूर कामं आहे. हा हा तुम्हाला याच्या मागे काहीच कामं नाही. बरं, हा. याच्यात मजूर फार कमी लागतो, पण भाऊ झालेला आहे, मजूर फार लागतात. फक्त एवढं आहे की तुमच्या वेळेला महत्व आहे. हा हा आलं बरोबर. लक्षात. जसं आपण याला एखाद्या दिवशी जर का आज आपल्याला फर्टिगेशन करायचंय तर आज फर्टिगेशन झालंच पाहिजे. आजचा दिवस उद्या दाखवून चालत नाही. आजचा दिवस जास्तीत जास्त उद्या, हा हा पण आजचा परवा तरवा हा. होतोय त्याला अर्थ नाही. म्हणजे एक दिवस मागे पुढे ठीक आहे, बरोबर. पण मग जास्त मागे पुढे व्हायला नको. हा हा हा. त्यासोबत खरं तर या झाडाचा बुंदा सशिक्त होणं अतिशय महत्वाचं आहे. हो. तुमचं बघितलं सगळं बुंदा असते ते सशिक्त आहे, मोठं बुंद आहे. हो, हो, हो. कारण वाऱ्याने ते पडून ते सुद्धा बुंदा भरणे किंवा सॉरी बुंदा मोठा होण्यासाठी काय केलं तुम्ही. आपण मनशा कंपनीचं 1261 दिलेलं याला. हा. 1261 मॅपासोल आणि सिक्वेस्ट, बरोबर. हा हा. हे बुंदा चांगला होण्यासाठी आपण त्याला ते दिलेलं आहे. ते कसं लिक्विड ड्रिप नाही का. ड्रिपने म्हणजे जवळपास 5 किलो 1261, अर्धा लिटर अल्प्रोज आणि 250 ग्रॅम सिक्वेस्ट, बरं. असं आपण त्याला बुंद्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे बुंदा सशिक्त राहील. बुंदा सशक्त आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीची केळी येते त्या केळीला प्रामुख्याने ती साईज चांगली वाढली पाहिजे, शायनिंग चांगली वाढली पाहिजे, त्यावर चकाकी चांगली राहिली पाहिजे. आता तुमचे बघितलं तर पेपरच्या आतमध्ये तुमचे केळे, हो. पण आतमध्ये उघडून बघितलं शायनिंग चांगली. ते शायनिंग वाढण्यासाठी तुम्ही काय केलं. आपण त्याला 9046 देतो हा हा. शायनिंग साठी. बरं बरं. त्याच्यामुळे शायनिंगही चांगली येते आणि तिची स्टेज पाहून मग मॅपासोल देत राहायचं थोडं. मॅपासोलने त्याला हा जो आहे आपला समजा पोपटी रंग म्हणता येईल, हा हा. पोपटी रंग हा त्याच्यामुळे चांगला येतो. बरोबर. हो. खरं तर केळी अगदी लहानपणापासून मोठी होईपर्यंत सगळी ते पानावर अवलंबून हो, हो, असते. हो. पानापासून ते रिंग होत होत ती जी केळी होती. तुमची बघितलं पानं सुद्धा ग्रेनरी पानामध्ये चांगली, हिरवीगार अजून सुद्धा पान त्या ठिकाणी दिसली. पानं चांगली राहायसाठी तुम्ही काय स्प्रे केलं का, त्यामध्ये काय केलं. त्याच्यामध्ये कसं आहे, सगळ्यात महत्वाचं जेवढं हे वर झाड चांगलं दिसतंय याच्याहून चांगलं त्याचं खाली असणं गरजेचं आहे. हा, जमिनीमध्ये असणं महत्वाचं आहे. जमिनीमध्ये त्याचं याच्याहून चांगलं, तो जर का जमिनीत असला हा. तर तो जमिनीपेक्षा वर चांगला दिसेल. बरोबर. तर हा. त्याच्यासाठी शेतामध्ये आता ह्या 4-5 वर्षामध्ये निमॅटोडचा प्रकार एक चालू झालेला आहे. बरोबर. हा. तर त्या निमॅटोडसाठी आपण निमारेस्ट, ट्रायविल्ट आणि मायक्रोरायझा असं कॉम्बिनेशन करून आपण त्याला देत असतो. बरोबर. त्याच्यामुळे खाली रूट डेव्हलपमेंट एकदम व्यवस्थित असते आणि रूट डेव्हलपमेंट चांगली असली, जमीन भुसभुशीत असली, आता निमारेस्टमुळे ते निमॅटोडचा नायनाट होऊन जातो. बरोबर. हा. ट्रायविल्टमुळे जमीन भुसभुशीत होऊन जाते, मित्रपुरुषी आहे, आणि मायक्रोफॉसमुळे त्याला समजा रूट डेव्हलपमेंट होते, काही ह्युमिक. त्याच्यामुळे ते खाली जर का तुमची जमीन चांगली आहे तर वर ऑलरेडी तुमचं बरोबर. पीक तुम्हाला काय चांगलं. निमेटोडचा त्रास आहे तुमच्या 40 एकरामध्ये कुठे झाला जाणवला. थोड्याफार प्रमाणात सगळ्यात दूर आहे. इथंही होता, हा. थोडा होता. बरोबर. मग आम्ही इथं ते निमारेस्ट वगैरे ते दिलं, ती किट सोडली, मग त्याच्यामुळे चांगला रिझल्ट आला. म्हणजे ह्या टेम्परेचर मध्ये सुद्धा आणि केळी एवढी बाग एवढी स्वच्छ करताना मजुरांना आडवं उभं फिरायला लागते. बरोबर. आता तुम्ही बघू शकता की खाली नुसता पाय दिला तरी जमीन भुसभुशीत आहे. हा. प्रेस होते, म्हणजे ते भुसभुशीत आहे. खरं तर तुम्ही सुरुवातीला सांगितले की तुम्ही ज्यावेळेस शेती कराय शेतामध्ये आला त्यावेळेस ती लोक आधी पारंपरिक शेती करत हो, होते, हो, तुम्ही हो. आधुनिककडे वळला. हो, हो. आधुनिककडे वळला म्हणजे नेमकं तुम्ही काय केलं याच्यामध्ये. म्हणजे मी आता काय केलं असं म्हणण्यापेक्षा, पारंपरिक शेती ज्यावेळेस आम्ही करत होतो तेव्हा एक केळीची गाडी भरण्यासाठी म्हणजे जवळपास आम्हाला 1.25 एकर शेतातली केळीचे घड कापायला लागत होते. 1.25 एकर. हा. 1.25 एकर शेतात एक म्हणजे गाडी भरायची. म्हणजे आता एकरी 1500 झाडं बसतात. हा हा हा. आणि 1.25 एकर शेतामध्ये जवळपास तुमचे 1800 ते 1900 झाडं बसतात. तर आम्हाला 1.25 एकर शेतातली केळी कापायला लागत होती घड, बरं. त्यानंतर ती गाडी भरायची. हा हा. आज रोजी तशी परिस्थिती नाहीये. समजा एक गाडी भरण्यासाठी आपल्याला 400-500 बंच ही भरपूर होतात. बरोबर. ते केल्यावर आपली गाडी भरली जाते. मग त्यावेळेस कसं होतं, फक्त बेसल डोस तर काही कोणी टाकतच नव्हते. सॉइल अप्लिकेशनचे डोस टाकून दिले, ही पिलं कापली तर कापली, हा हा. फण्या तोडायच्या नाही, म्हणजे अशा कुठल्याच गोष्टी नव्हत्या. जुनी पारंपरिक पद्धत, बरोबर. नळ्या टाकून दिल्या, केळी लावून दिली, हा, हा. चाललंय, जसं होतंय, येईल तसं येईल. हा, जसं येईल तसं येईल. हा हा हा. पण कसं आहे, थोडं शिकत गेलो, थोडा शिकलेला होतो आणि वडिलांना नोकरीमुळे शेतीत यायला जमत नव्हतं. बरोबर. हा. त्याच्यामुळे मी म्हणजे 12वी शिकलो, बीएससी ऍग्रीला ऍडमिशन घेतलं, ते सोडलं. त्यानंतर शेतीत आल्यावर असं ठरवलं की आपण थोडं आता आधुनिकतेकडे वळायला पाहिजे. बरोबर. हा. मग सुरुवातीला रोपं लावायला सुरुवात केली, G9 कंपनीची. आता आपण ज्या शेतात उभे आहोत हा. या शेतात सगळ्यात आधी आम्ही रोपं लावली होती.
प्रयोग करून पाहिला होता G9चा G9चा जैन हा. कंपनीचा किंवा आता सगळेच लावतात तर आपणही लावून बघू. मग ते लावलं तर एकदम उत्पन्न एकदमच फारच उत्कृष्ट आलं. मग त्यावेळेस पासून असं ठरवलं की आपण आता हे थोडं थोडं हळूहळू वाढवत जायला पाहिजे. आणि त्यावेळेस पासून मग आता आलेला परिणाम किंवा आलेला रिझल्ट दिसतोय तुमच्या समोर आहे. बरोबर. आता ही आधुनिक शेतीमध्ये मनसे मार्केटिंग सात कशा पद्धतीने भेटत गेली किंवा त्यांचं काय महत्वाचं योगदान आहे? आता बघा, ज्यावेळेस माझी 1800 किंवा 2000 झाडं एका गाडीत बसत होती त्यावेळेस माझ्या मनाने किंवा आमच्याकडे जी लोक होती किंवा त्यावेळेसच्या वेळेनुसार आम्ही शेती करत होतो. मग आमचे मित्र तर म्हणता येणार नाही कारण की जो मार्गदर्शक असतो तो मित्र नसतो. तर ते आमचे मित्र आहे काळेसाहेब म्हणून, ते असेच कुठं व्हिजिटला गेले होते. मग ते आले, त्यांनी प्लॉट पाहिला, ते म्हणले की आपलं हे सुरू करा. कधीची गोष्ट आहे? जवळपास 16-17 वर्ष झाली. 17 वर्ष. पण ते कसं आहे, आजकाल मनुष्याचा स्वभाव झालाय, तो लवकर कोणावर विश्वास करत नाही. शेतकरी तर होत नाही. तो मीही केला नाही. बरोबर. मग मी केला नाही, त्यांनी लिहून दिलं, मग मी केला नाही. परत ते आले, म्हणले तुम्ही करून बघा, रिझल्ट आला तर ठीक आहे, नाही तर मग तुम्ही माझं पेमेंट काही देऊ नका. बरोबर. मग त्यांनी सांगितलं, ते दुसऱ्या वेळेस ते आल्यानंतर ते सगळं केलं. आणि एकदाच वापरल्यानंतर म्हणजे त्यावेळेस 7-8 हजार केळी होती. एकदाच वापरल्यानंतर असं वाटलं की याचा खरंच चांगला रिझल्ट आहे. मग त्यावेळेस पासून त्या कंपनीचे सगळी प्रोडक्ट आपण वापरतो. म्हणजे 16-17 वर्ष झालं वापरतो. 16-17 वर्ष झाले टोटल रेंज आपण तिची वापरतो. त्या कंपनीचं म्हणजे कुठलंही काही आलं असेल बुवा, जसं की आपल्याला काही प्रयोग करून पाहायचा आहे तर मग तेही आणतात आवर्जून हक्काने की नाही बुवा आपण इथंच प्रयोग करून पाहू, त्याच्यातून काय रिझल्ट निघतो. हक्काचं घर झालं. आमच्यासाठी ते हक्काची लोक झाली. बरोबर. आणि त्या कंपनीची साथ आहे, त्या कंपनीची साथ आहे म्हणून आपलं आज उत्पन्न ह्या प्रतीचं आहे. बरोबर. खरं तर ज्यावेळेस मी केळीचे अनेक व्हिडिओ करायला गेलो शेतकऱ्यांशी, पण ते खोडव पीक घ्यायचे, कोण खोडव घ्यायचे, कोण 3-3 पिकं घ्यायचे, पण तुम्ही एकाच पिकामध्ये का अभ्यास करता असं वाटतं? कसं आहे, आमची जमीन जी आहे ही काळीची आहे आणि त्यावर माती वगैरे टाकून आम्ही तिला म्हणजे भिंगी नदीची रेताळ माती येते ती टाकली आहे. पण ती खाली तिचा बेस जो आहे तो चिकट काळीचा आहे. मुळात ही जमीन केळीसाठी नाहीये. मुळात म्हणजे आपल्या शेजारीच आता एक प्लॉट आहे, तिथं केळीच आहे पण अशा प्रतीची नाहीये. पण मग हे आपण जे मनशा कंपनीचे आपण प्रोडक्ट वापरतो त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ह्या प्रतीची केळी घेतो. पण मग लिमिटेशन येतात कुठेतरी, आपण ज्या शेतात केळी घेऊ शकत नाही तिथं आपण केळी घेतोय. पण मग तिथंच आपण खोडवाई घेतला तर मग त्याची गुणवत्ता ढासळते. बरोबर. आणि ती परवडते का नाही परवडते? ते खर्चाच्या हिशोबाने परवडते पण मग त्याचं पर्सेंटेज थोडं कमी आहे आणि शेतीचा पण त्रास होतो त्यामध्ये. शेतीचा पण त्रास होतो. आणि कसं याचं थोडं सोलरायझेशन व्हायला पाहिजे एका पिकानंतर, पेपरायझेशन व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने आपण टाळतो. बरोबर. चॅलेंज काय वाटतं केळीमध्ये किंवा कोणता रोग धोकादायक आहे केळीसाठी जास्त, आणि त्यासाठी तुम्ही काय करता जास्त? केळीसाठी फक्त एकच CMV हा रोग धोकादायक आहे जो माणसाच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. काय होतं ते, कशात ओळखायचं कसं? तो ज्यावेळेस त्याचा प्रादुर्भाव होतो किंवा ज्यावेळेस त्याची लागण होते त्यावेळेस त्या पानावरती अशी चट्टे चट्टे येतात. आणि त्याचं म्हणजे विशेषता त्याची अशी आहे, त्याचा चांगला गुण की तो इन्फेक्ट झाल्यानंतरच समजतो की मी आजारी पडलोय. म्हणजे आजारी पडण्याच्या आधी समजत नाही की बाबा ह्या शेतात तो येणार आहे. तर तो त्याला असे चट्टे चट्टे येतात आणि ते चट्टे चट्टे आल्यावर शक्यतोवर तो कंट्रोल होत नाही. आम्ही त्याच्यावरती स्प्रे घेतो, जे कंपनीचे 2-3 रिकमेंडेड स्प्रे आहे ते स्प्रे आम्ही त्याच्यावर घेतो. बऱ्यापैकी त्याच्याने कंट्रोल होतो. बरोबर. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शेवटच्या टप्प्यात येत असताना एकरी सरासरी केळी किती खर्च येतो? जास्तीत जास्त हवामान चांगलं नाही, वातावरण चांगलं नाही, तरी पण तुम्ही केळी सक्सेस केली, एकरामध्ये सरासरी किती खर्च आला पाहिजे शेतकऱ्याला? कारण तुमचा जेवढा शेतकऱ्याचा खर्च कमी येते तेवढं तुम्हाला उत्पन्न त्या ठिकाणी चांगलं मिळणार आहे. केळीमध्ये एकरी खर्च आहे जवळपास, बघा आता मी इथं मल्चिंग केलेलं आहे, BI केलेलं आहे, बळ इंजेक्शन केलेलं आहे, स्कर्टिंग बॅग घातलेले आहे. एकरी जवळपास याचा 1 ते सव्वा लाख रुपये खर्च आहे. 1.25 लाखापर्यंत एकरी खर्च आहे. 1 ते सव्वा लाख रुपये. पण मग त्याच्यामध्ये कसं आहे, आमची नांगरणीही जास्त आहे, केळीवर केळी असल्यामुळे म्हणजे मशागत जास्त करायला लागते. त्याच्यामुळे नांगरणी तो सगळा खर्च वाचतो, शेणखताचा खर्च वाढतोय, नांगरणीचा खर्च वाढतोय, त्याच्यामुळे आमचा खर्च जास्त आहे. आणि याचं उत्पन्न जे आहे जवळपास एकरी 4.5 ते 5 लाख रुपये येतेच. 4.5-5 लाख रुपये. केळी कुठल्या मार्केटला तुमची? आमची तर इथं लोकल व्यापारी घेतात, पण आमची म्हणजे जे व्यापारी किंवा जे वेंडर घेतात ते बऱ्याचदा एक्सपोर्टही होते केळी. बरोबर.
कधी एखादं वर्ष आजपर्यंत असं वाटलं का लय रिस्की पीक आहे उगच केलं यामध्ये पडलं असं कधी डोक्यामध्ये विचार आला नाही. कधी तोटा झाला आज 17-18 वर्षामध्ये कधी? नाही, तोटा म्हणजे केळीमध्ये तर होतच नाही. फक्त तिला एकच आहे की जर का तिला वादळ आलं, हम्म, वादळ जर का झालं तर ज्यावेळेस ती आडवी पडते हम्म, त्यावेळेसच तिला धोका आहे. पण आपण जर का तिचे रूट झोनवरती जर का वेळोवेळी व्यवस्थित लक्ष दिलं गेलं, स्टेम जर का तिचा चांगला जाळ बनवला हम्म, तर तेही पडण्याचा धोका कमी होतो. बरोबर. हा, बाकी त्याच्याशिवाय असं कधी वाटलं नाही का केळी परवडत नाही. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची केळी, जळगावची केळी खाणं आणि आमच्या भागातली केळी खाणं फरक वाटतंय. हो. तुमच्या केळीमध्ये गोडीपणा जास्त आहे. काय ते वातावरणामुळे आहे का ती कशामुळे होते ती? नाही, आमच्या जळगावच्या केळीचा प्रेम आहे तुमचं काहीतरी तेवढे. दैवी देणगीच आहे आमच्या केळीला. कारण की कसं आहे, एखाद्या भागातलंच एखादं पीक चव त्याला असते आणि आमच्याकडची केळी खरंच चविष्ट आहे. असं सगळं दूर. आता ज्यावेळेस तुमच्या सोलापूर किंवा पंढरपूर इकडे ज्यावेळेस रेट वाढलेले असतात किंवा पीक असतात त्यावेळेस तुमच्या एवढेच रेट आमचेही असतात. बरोबर. हा, आता मुळात पाहिलं तर सोलापूरहून ट्रान्सपोर्टिंग आमच्या सोलापूरपेक्षा आमच्याकडून जास्त लागते. निर्यात होते त्याच्यात. किंवा युपीलाही केळी होते, पण युपीचे रेट आणि आमचे रेट सारखे होतात. बरोबर. आता त्यांना युपीहून ट्रान्सपोर्टिंग कमी लागते, पण खानदेशाच्या केळीची एक चवच वेगळी आहे. बरोबर. ती चव कुठंच नाहीये. सरासरी वर्षाकाठी केळीतनं किती पैसे कमवत आहे? आता याच्यावरती बऱ्याचपैकी मार्केटच्या अवलंबून आहे. गेल्या वर्षी किती कमवलं? गेल्या वर्षी तर 1.5 कोटी रुपये झाले होते. ते 40 एकरामध्ये 40 एकरात. ते बाहेर जेसीबी उभं आहे ते घेतलंय गेल्या वर्षी. सगळी यंत्रणा आपली जागा. हो, सगळी यंत्रणा. आता तिथं बघितलं तर तुमची गोडाऊन अख्खं तुमचं त्या गोडाऊन आमचं अख्खं आहे. हो, विहीर. हो. पाण्याचं नियोजन सगळं तिथनंच करता? हो, पाण्याचं नियोजन माझे धाकटे भाऊ आहेत. हा, जवळपास आमचे 5 लिफ्ट इरिगेशन आहेत बर. आणि 5 ट्यूबवेल आहेत. हा, तर पाण्याचं सगळं नियोजन आणि मोटरी बंद चालू करण्याचं सगळं काही त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे. सगळं एका ठिकाणी जागा ते सगळं? नाही, सगळं पाणी वेगवेगळीकडे असतात, हम्म. पण मग ते आपण त्या हिशोबाने आपण पाणी लावत असतो. बरोबर. खरं तर आता शेवटचा महत्वाचा प्रश्न, जी नवीन पोरं जी केळी क्षेत्रात उतरणार आहे की ज्यांना केळी करायची त्यांच्यासाठी एक छोटा संदेश काय द्यायचा? बघा, शेतीसारखा धंदा कुठलाच नाहीये. हा, पण तुम्ही शेती करताना फक्त शेती करायला पाहिजे. हा, म्हणजे टाइमपास किंवा साईड बिझनेस म्हणून शेती नको. बरोबर. इंटरेस्ट घेऊन शेती करा. तुम्हाला कुठल्याही धंद्यापेक्षा, कुठल्याही नोकरीपेक्षा, कुठल्याही याच्यापेक्षा शेती जास्त उत्पन्न कमवून देणार आहे. आता आम्ही दोघं भाऊ आहेत. माझा धाकटा भाऊ आमच्या गावचा उपसरपंच आहे, मी मोठा आहे. माझे वडील रिटायर्ड डीवायएसपी आहेत. आता 1.5 कोटी रुपयाचं पॅकेज आम्हाला कोण देणार आहे हो शहरात? कुठलीच नोकरी देऊ शकत? मी 12वी शिकलोय, तो ग्रॅज्युएट झालाय. बरोबर. हा, आम्हाला कोण 1.5 कोटीचं पॅकेज देणार आहे? बरोबर. आणि ही एवढी करोडची इस्टेट सोडून तिकडे काय करा? आणि मालक. हा, बरोबर. हा, शेताचा मालक आपण कधी आपल्याला वाटलं आता घरी जायचं चालले घरी. बरोबर. हा, त्याच्यामुळे शेती करायला पाहिजे, पण आधुनिकतेची जोड धरून करायला पाहिजे महत्वाचं आहे. आणि इंटरेस्ट घेऊन करायला पाहिजे. बघा, नियोजन किती महत्वाचं असते. दिवाळी लागली, दिवाळीच्या सुट्ट्या होत्या म्हणून माझा एक मुलगा बाहेर शिकतो, 9वीत येतो आता सध्या. आणि हा माझा छोटा मुलगा, ये बेटा इकडे, ये जो इकडे, हे माझी मुलं आहेत, या बेटा इकडे. बरोबर. हा, हा माझा मुलगा आहे, 8वीत असतो. बरं. इथं बाजूच्या शहरात शाळेत आहे. हा, आणि ही छोटी छोटी पोरं, बरोबर. हा, बाळगोपाळ. हा सगळा परिवार. हो, आमचा हा सगळा परिवार. आणि याच्यापेक्षा एक जो मोठा आहे तो पुण्याला शिकतो शाळेत. बरं. हा, खताचं नियोजन एवढं जरुरी आहे. हा, दिवाळीचाच दिवस होता त्या दिवशी, ज्यावेळेस सगळे जण गावात फटाके फोडत होते. हा, मी यांना म्हणलं की नाही बेटा, आज आपल्याला फर्टिगेशन करायचं आहे म्हणजे करायचं आहे. हा, आणि एक तर गुड लक म्हणा किंवा बॅड लक म्हणा, त्या दिवशी लाईट आली संध्याकाळी 7 वाजता हा, आणि ती चालली 9 वाजेपर्यंत. मग ते फर्टिगेशनच्या आधी थोडंफार पाणी चालवा वगैरे करा वगैरे सगळं, म्हणजे त्याच्यामुळे 1-1.5 तास त्याच्यात चालवायला गेला. माझ्या मुलांनी मला दिवाळीच्या दिवशी रात्री 8:30 वाजता मटेरियल सोडायला मदत केली होती फर्टिगेशनसाठी. सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्हाला एखाद्या दिवशी फर्टिगेशन करायचं आहे तर ते करायलाच पाहिजे. कुटुंब साथ किती महत्वाची आहे? हा, कुटुंबाची साथ. आणि विशेष म्हणजे मुलांनी, भावानी सण असल्यानंतर सुद्धा ते माझ्यासोबत आले होते की चला बुवा, नाही आपल्याला फर्टिगेशन करायचं आहे आणि आजच करायचं आहे. बरोबर. तर त्यालाच लागून एक स्वतःचा शेवटचा प्रश्न विचारतो, मी प्रत्येक शेतकऱ्याला विचारतोय, तुमच्या मुलांनी शेतामध्ये आलं पाहिजे असं वाटतंय का? आणि भविष्यात त्यांनी शेती केली पाहिजे असं वाटतंय का? मुलांनी बिलकुल शेती करायला पाहिजे. बघा, मी तुम्हाला सांगितलं 1.5 कोटी रुपयाचा, हा माझा धाकटा भाऊ, 1.5 कोटी रुपयाचं पॅकेज आम्हाला कोण देणार नाही. 100% बरोबर आहे की नाही? पण आपल्या शेतात गेल्या वर्षी 1.5 कोटी मिळाले, या वर्षी त्याच्याहून जास्तही मिळतील. बरोबर. म्हणजे इन्क्रिमेंट होणार आहे, इन्सेंटिव्ह मिळणार आहे, पीएफ डीएफ सगळं काही मिळणार आहे. फक्त तुम्ही इंटरेस्ट घेऊन करा आणि टाइमपास म्हणून करू नका. खरंच शेती म्हणून करा, खरंच पैसे मिळतील त्यातून.
सगळ्यात महत्वाचं शेती म्हणून केली पाहिजे. तर आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण अनेक शेतकऱ्यांना विचारतो आपल्या पोरांनी शेतामध्ये आलं पाहिजे का, तर अनेक शेतकरी आम्हाला सांगतात की हे नाही बाबा म्हणते ते, आम्ही आपदा लावली आमचं कसं तर चालू आहे, आमच्या पोरं तिकडे शिकवली म्हणते ते. सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना सांगण्यात येते की संपूर्ण कुटुंबानं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पोरांनी देखील या शेतामध्ये आलं पाहिजे, उतरलं पाहिजे, आबदलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळलं पाहिजे. कारण स्वतः मालक हे आपण असणार आहे, त्यामुळे खरंच आनंदाची गोष्ट आहे. सोबतच मनसे मार्केटिंग सारख्या कंपनी साथ ताज्या शेतकऱ्यांना जर भेटली तर उत्पन्न वाढायच्या ठिकाणी काही कमी पडणार नाही. शेतकरी देखील कष्टाला अतिशय महत्वाचं असतं, कष्टासोबत साहेबांनी देखील मार्गदर्शन अतिशय महत्वाचं असतं. 40 एकरामध्ये गेल्या वर्षी 1.5 कोटी रुपये उत्पन्न या शेतकऱ्यांनी घेतल्या, तर अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, जळगाव.